नमस्कार मित्रांनो, माझी वसुंधरा अभियान 5.0 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत हा शासन निर्णय 6 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आला आहे. तर काय हा शासन निर्णय आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे. तर काय आहे हा निर्णय आपण माहिती घेऊयात. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असा नामबदल करण्यात आला आहे. निसर्गाशी कटिबद्ध असलेला निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर पर्यावरण वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. तर पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा म्हणजेच याचा अर्थ माय हा अभिनव उपक्रम हा विभागाने हाती घेतला आहे, जो निसर्गाने पंचमहाभूते नावाच्या 5 घटकावर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी, जल, वायू, हवा, अग्नी, ऊर्जा, आकाश संवर्धन यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. तर यामधून शेतकऱ्यांना काय काय लाभ होणार आहे ते आपण माहिती घेणार आहोत. शाश्वत शेती, मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे, बांबू, खसखस, शेवगा लागवड, बीज संकलन केंद्र, त्यानंतर वृक्ष योजना, किमान 33 हरित आच्छादन प्राप्त करण्यासाठी योजना आहे. रोपवाटिकांची निर्मिती करणे हे शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे. तर मित्रांनो, आपण हा GR जो आहे तो खूप मोठा आहे, पण आपल्याला याच्यामधून आपल्याला जी योग्य अशी माहिती आहे तेच घ्यायची आहे. भूमी, वायू, जल, अग्नी, आकाश व अर्ली बर्ड एकूण ग्रामपंचायतीकरता 14,000 एवढ्या ग्रामपंचायतींना लाभ होणार आहे. तर सविस्तर तुम्ही याला थांबवून वाचू शकता. तर माझी वसुंधरा अभियान टूलकिट नागरी 2024-2025 साठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी राबवण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम आहे हा. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपाययोजना अंमलबजावणी करणे आणि वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण कृती उपक्रमावर नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे या बाबी समाविष्ट केल्या आहेत. या अभियानाची रचना कार्बन पृथक्करण, हरितवायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे हा या वातावरणीय बदलाच्या 3 महत्त्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आले आहे. तर या योजनेमधून गावातील ग्रामपंचायतीमधील जे अवेलेबल असे गाव आहेत त्यांना खूप सारा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, याच्यामधून शेतकऱ्यांनाही भरपूर प्रमाणात लाभ होणार आहे. तर तो कसा लाभ होणार आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपत्तीचं जे आहे त्यामध्येही धोरण आखण्यात आलेलं आहे. हा GR जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला पाहण्यासाठी वेळ लागत आहे. पण शेतकऱ्यांसाठी जे आहे ते भूमी म्हणजे जमीन, वायू म्हणजे हवा, जल म्हणजे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. तर याच्यामधून आपल्याला बांबू, खस, शेवगा लागवड, बीज संकलन केंद्र, मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक तयार करणे, वृक्ष योजना, किमान 33% हरित आच्छादन प्राप्त करण्यासाठीची ही योजना आहे. रोपवाटिकेची निर्माण करणे हे या योजनेमधून आहे आणि जिओटॅगिंगसह वृक्षगणना, तयारी व प्रकाशन म्हणजे झाडं जे आहे ते आपण
जिओ टॅगिंगनुसार मोजू शकतो. रोपवाटिकेची निर्मिती करणे असेल तर माझी वसुंधरा अभियान दरम्यान लावलेली आणि जगवलेली एकूण झाडे किती आहेत हे आपण या योजनेमधून पाहू शकतो. आणि ही योजना जर ग्रामपंचायतने जर राबवली तर गावातील भरपूर साऱ्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे. तर मित्रांनो, हा GR मध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. नुकसान भरपाई म्हणून लावण्यात आलेल्या झाडांपैकी जगलेल्या झाडांची एकूण संख्या, नुकसान भरपाई झालेल्या झाडांना जे आहे ते मिळणार आहे नुकसान भरपाई. तर तुम्हाला जर ही योजना राबवायची असेल तर तुमच्या ग्रामपंचायतमधून तुम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि ग्रामपंचायतीला माहिती नसेल तर तुम्ही माहिती देऊन ही योजना तुम्ही घेऊ शकता. पंचवटी वृक्षारोपण बेल, वड, पिंपळ, अशोक, आवळा यासारखेही तुम्ही वृक्ष लावू शकता. तर मित्रांनो, हा खूप मोठा GR आहे. तुम्ही महाराष्ट्र GOV या वेबसाईटवरती जाऊन हा GR पहा आणि सखोल अशी माहिती घ्या. पुन्हा भेटूयात नवनवीन अशा माहितीसाठी. धन्यवाद.